पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात महाराजांचं दर्शन घेतलं, हाताला स्पर्श केला आणि सांगितलं, गुरुदेव चला जेवायला आमच्याकडं. घरी जेवायला नेलं. कौशल्या आई साहेबांना स्वयंपाक केला. काय तिथं कमी असेल, देवाच्या घरचा स्वयंपाक म्हणलं काय पाहायचं कमी. देवाच्या घरचा स्वयंपाक लागल ते, आणि संतांना जीव घालायचे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही कदा तोटे काचयाचे, नाही कदा तोटे काचयाचे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही कदा काचयाचे, नाही कदा तोटे काचयाचे. समाधी प्रकरणामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायला विटेवरच्या मालकिनीनं मुगाचं वरण पण केलं. समाधी वाचवा, लक्षात येईल तुम्हाला. समाधी प्रकरण वाचा ना. मुगाचं वरण पण केलं. मुगाचं वरण. काय दयाळू असलो होतो जगाचा बाप, काय दयाळू असेल ती जगाची मालकीन. 7व्या अवतारातल्या विटेवरच्या मालकांनी अगस्तीला नाना प्रकारचे तळील्या वरिल्या एकची पकवान जेवायला बसले. पाणी फिरवायचं तर पाणीच दिलं नाही. पाणी नाही म्हणते. रामचंद्र जी, अरे पाणी. नवल सांगतोय पाणी नाही म्हणले. का पाणी नाही? ऐका म्हणले महाराज, तुम्ही एका आचमनात एक समुद्र पेलाय. घोटात नाही, घोटात नाही. आचमन किती असतं माहितीये का? एक पळी भर पाणी. पळी म्हणजे ही भाजी वाढायची नाही. संध्या सुपात्रे सुवदन यत्पात्रेषु यचा आचमनास्ततयं यतोषा सर्वस्थितो पूर्णान् मिद्यान् भयो जलस्तापो यत करद्वयम् आचमन यकरिष्यते. कर्मविस्तार सांग. किती पाणी आलं पाहिजे? वा, माश मात्र जळ घ्यावे. माश मात्र हे नाही करायचं इतक्या अडचणीतलं. मूग किंवा उडीद फोडायचा. मूग किंवा उडीद फोडायचा. 2 डाळिंब्या निघतात. एका डाळिंबीचे टरकल काढायचे आणि ती डाळिंबी हातावर ठेवायची. ती भिजेली इतकंच पाणी आलं पाहिजे. याला आचमन म्हणतात. कर्मकांड चुकीचं फार फार विस्तृत आहे. कमी जरी झालं जास्त जरी झालं तर मद्यपान केलं इतकं पाप लागतंय, किंवा मांसाहार केलं इतकं पाप लागतोय. इतकं कर्माचं गरहणं लय अवघड आहे. हा, म्हणून वारकरी संप्रदाय संतांनी सांगितलंय, तुम्ही मुकाट्याने रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. योगन यागन विधीन कर्मन हे काय? सकाळी खाल्लेली भाजी संध्याकाळी सांगताय ना, आणि त्याला योगन कर्मन यागन विधी काय कळत असत? ह्या गोष्टी असतात का कुठं? सोपं सांगितलं आपल्याला, सोपं. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सोपं सांगितलं आपल्याला. एका आचमनात एक समुद्र पिऊन टाकलाय तर 7 आचमनात 7 समुद्र. पाणी तुम्हाला तहान कशी भागल? मग या अवतारात जीव घालतो आणि पुढच्या अवतारात पाणी प्या. महाराज महाराजच होते, आमच्यासारखे गबाळे थोडेच होते. बरं काय हरकत नाही. मग तुम्ही म्हणताल तेच ऐकू. हो, ते म्हणे साडी नेसून कीर्तन कर, तरी ऐकतो का सोंबळ्या तू? नाही या तुम्ही म्हणल्यावर काय नाही करायचं? येडपट काय? आणि त्याची काय लायकी ते तुला सांगायला आणि तू हो म्हणायला? अशा गबाळेच ऐकत असते तुय. पात्रता लागन, योग्यता लागन ना. मालक आहेत ते रामचंद्र जी. या अवतारात आता जेवतो पण पाणी पुढच्या अवतारात पाजतो. लक्षात ठेव बरं रामचंद्र. अरे तुरच लय मोठी लोक आहेत ते. अहो, या पंढरपुरातल्या मालकावर संतांचा उपकार आहे. कुळीची हे कुळदेवी केली ठावी. या संतांनी आपल्याला ठाव केलाय. काय माहित होता आपल्याला? देवाचा प्रचार करणारी लोक येतील, त्याला मोठेपण देणारे. आमुची ये भावे तुझं देवपण हे का विसरवणी राहिलासी? देवा, आमच्या भावामुळे तुला देवपण आहे. काय विसरलास? तुला कळत नाही? इतकी पात्रता संतांकडे आहे. याच्या पलीकडे सांगू का?
देवाला सुख देणारी संत, संताची सुख झाले या देवा, मनवून सेवा करी त्यांची. अहो देवाला सुखच संतांनी दिले, इतकी पावर आहे त्यांची. रामचंद्र पाणी पुढच्या अवतारात जी मालक, जेवण केलं माथारं निघून गेलं. पुढचा अवतार द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचा. आता मागच्या अवतारात पाणी पाजायची ताकद होती, पण वाल्मिकानं तसं लिहिलंच नव्हतं. नाही तर मागच्या अवतारातले विष्णू पुढच्या अवतारातले कृष्ण विष्णू नव्हते का? विष्णूच होते. पाणी पाजता येत होतं, पण एका साधूचा शब्द खोटा करता येत नाही. याच्याकरता भगवंतानी एका महाराजाला प्रणाम केला आणि पुढच्या अवतारात पाणी पाजतो. तर पुढच्या अवतारात पाणी पाजताना किती वितंडवाद केला बा. गवळी दरवर्षी इंद्राची पूजा करायची. भागवत आहे का? लक्षात येईल तुमच्या. ज्यानं चांगलं पाठ केलंय, चांगलं वाचलंय, त्याचं ऐका. हो, मांडीवर वही घेऊन बसलं. इति श्रीमद भागवत महापुराणी अमुकामुक स्कंधे अध्याय हरये नमः. सुख सांगतात राजा परीक्षिते, काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बर का. काय त्यांची देवावर श्रद्धा होती बर का. लागली लाईन आली आणि पंखा फिरला, वहीचं पान पालत झालं. काय आजामेळ नावाच्या ब्राह्मणाची फजिती झाली बर का. तू नगरहून गाडी सुटल्यावर डायरेक्ट संभाजीनगरलाच उभी राहिली. मधले चट सोडून दिले श्री ड्रायव्हर तो. असं नाही पाहिजे. हो, कुठल्याही कीर्तनकारांनी, कुठल्याही रामायणकारांनी, कुठल्याही भागवतकारांनी ग्रंथाचा अभ्यास करून बोलायचं. कीर्तन सुद्धा पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, काटेकोरपणानं अभ्यास करायचा. मला असं वाटतं आपल्याला जितक्या पाण्यात पोहता येते त्याच्यात उडी हाणा. एक जणाला आता बुडायच्या पाण्यात पोहता येत नाही, त्यानं गुडघ्या इतक्या पाण्यात मस्त आंघोळ करायची. अंग चोळू चोळू 7-8 साबणा 9-10 दगड पार चोळायचं. याने हिरीत उडी टाकली. फुगून वरी आल्यावर कळालं मालकाला. आगाऊपणा कशाला करायचं, आपल्याला जे होत नाही ते. बोकड्यानं मुकाट्या शेळ्यापाशी शहाणपणा करायचा. कोणी माहिती? बोकड्याने. पण लांडगीन येली जाळीत, लांडगीन जाळीत येली. लांडगीन कळायली ना तुम्हाला. तिने पिले दिले आणि बोकड्याला शिंग लांबले होते. ते म्हणला, ए लांडगिनी, आमच्या परिसरात पिले ठुती होय. ते म्हणली, बाई पिल्याला जेलमध्ये आला तेव्हापासून कोणी खाल नाही भेटलं. का आलाय वाघ. शिंग ठुले असते का तिनं. आगाव पण आहे का नाही. फिरायचा लय नाद वळईला. वळई कळती तुमच्याकडे? सुडी म्हणतात का वळई? गंज गंज गंज. बाजऱ्याच्याला सुडी आणि मोठ्या ज्वारीच्याला गंज. गंजायला लय नाद फिरायचा. तर फिरू द्या ना, गंज फिरू द्या. पण गंज इस्त्याच्या लग्नाला गेला. आता हे युट्यूब मध्ये तिकडं ऐकल्यावर त्याला गंज कळत नाही. भानगड ती आता. आणि वळई तुम्हाला कळत नाही. हे किस देश की बोली किस देश की गाली होती. मग गंजाने इस्त्याच्या लग्नाला जावा का? मूर्खपणा आहे ना. वापस आला असेल का गंज तो? काय करायचं? फुकट कळण शेंडी वळवळ. जगदानंद कंद जगतपती भगवान कृष्ण परमात्म्याने इंद्राची पूजा डावली. इंद्र म्हणजे 222 मंत्रीपद एकट्यालाच. आपल्याकडे एक मंत्रीपद असल्यावर त्याला लाल दिवा, माग पुढं पोलिसाच्या गाड्या, वैभव असतं, थाट असतो बिचाऱ्याचा. याला 222 पद. किती मोठा अधिकारी. त्याचा सन्मानच फेकून द्याला आणि एका डोंगराची पूजा केली. त्या डोंगराचं नाव आहे गोवर्धन. गोवर्धनाची पूजा केली. माणसं पाठीले म्हणे, अरे दरवर्षी आपली पूजा करते, या वर्षी काय आपल्याला बोललं नाही, काय नाही. कसं काय हुकलं बाबा. 10-20 वर्षापासून आपल्यालाच बडीत येतो वाजवायला. नाही, मी हेरी दृष्टांत सांगायला लागलो तुम्हाला, नाही म्हणून. या वर्षी कस काय हुकलो, कोण टापकाला तिथं. तिकडं सप्ताह असला तरी फोन लावलो बेजार. काय महाराज हजारी बुवा कोण आहे तुमच्या इथं वाजवायला? आसन ना कोणतरी, आसन कोणतरी.
दरवर्षी म्हणले, यावर्षी आपली पूजा का नाही? सेवेकरांनी सांगितलं यावर्षी गोवर्धनाची पूजा आहे. बर 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 बर, पाहतो म्हणे गवळ्याची सोय. आता सोयच बघतो म्हणे या लोकांची गोकुळातल्या. काय सोय बघणार? असा पाऊस पाडला, शिळा वर्षल्या धारी. मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारी. रक्षिले गोकुळवो, नखी धरी लागिरी. निर्भय लोकपाळ, अवतरले हारी. जय देवा कृष्णनाथा, राय रुक्मिणी कांता. आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुद्धा. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पाडल्या. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. गवळ्याने सांगितलं, कन्या कन्या काय काय काळजी करू नका, लावा काठ्या. येणे गिरी गोवर्धन उचलीला. आणि मालकांच्या आरतीत नखी धरीला गिरी. नखावर करंगळीवर पर्वत धरला. करंगळीवर करंगळीवर पाऊस पडत होता. भगवंताच्या लक्षात आलं, इंद्राला राग याच्या करता आणला. आपल्याला माहित होतं तो प्रमाथी नावाच्या वरुणाला पाठवून पाऊस पाडणार आहे. अवकाळी पडलेला पाऊस चोर कमी हाणते तितका आणि तू. अवकाळी पाऊस काही हिशोबात नसतो ना, हिशोबात नसतो. 19 घर मेले बाहेर बांधलेले, जांबा सारख्या गारा. हो, तुम्ही त्याला पेरू म्हणत असता नाही का? पेरून जांब एकच न वाटतंय. हो, बैंगणावानी गारा, वांग्यासारख्या बैंगणासारख्या अशा गारा टपा 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 लागल्या. 19 घर जाग्यावर मेले. जाग्यावर माणसं मरायला काय लागत आहे? या अवकाळी पाऊस नाही, एका मोसमी थोडाचे हिशोबात नाही. 19 किलोमीटर मध्ये एकही द्राक्षाचं पान शिल्लक ठेवलं नाही. अब्जावधी रुपयाचं नुकसान. काही काही शेतकऱ्याचं 4-4, 2-2 कोटी रुपयाचं नुकसान. कोण्या पावसानं? अवकाळी पावसानं. हा हिशोबात पडत नसतो ना अन्ना पाऊस. हो, मग तिथं तर हत्तीच्या सोंडेसारख्या धारा येतात. कसा पाऊस असतो? मालकाने सांगितलं सगळ्या गवळ्याला काळजी करू नका. आमंत्रित केलं सापाला. मोठा साप, कोणताही धरा, वासुकी धरा, तक्षक धरा, नाना प्रकारचे सर्प आहेत. त्याच्यापैकी एकाला आमंत्रित केलं आणि त्या पर्वताला आळं केलं. सापानं आळं केलं आणि एका जागेवर पाणी घेतलं आणि म्हाताऱ्याला सांगितलं, महर्षी मागच्या अवतारात जीव घातलं, पाणी प्या. लावलं म्हाताऱ्यानं तोंड. 14 समुद्रा इतकं पाणी येत होतं. 7 दिवस आणि 7 रात्र. 8व्या दिवशी सकाळी म्हाताऱ्यानं चुटकी वाजली आणि वरच्या मंत्र्याला सांगितलं, जरा हिशोबात राह, येडेवानी करू नको. तो वर्षभर पाऊस पाडला तरी मी पेतो आणि हे भिजत नाही. मी वर्षभर पाऊस पाडला तरी मी पेतो, मी दमत नाही, आणि याच्या अंगावर एकही थेंब पडत नाही. तू काऊन येडेवानी करायला? मग इंद्राच्या लक्षात आलं. त्यानं कामधेनू नावाची गाय आणली आणि ब्रह्मांडाच्या मालकाला अभिषेक केला. तिथून पुढे विश्वाच्या मालकाला गोविंद नाव पडलं. गोविंद नाव. गोविंद नाव 2 कामामुळे. एकदा ब्रह्मदेवानं सुद्धा अभिषेक केलता. वासरं चोरून नेलती, गोपाळ चोरून नेलती, ते सुद्धा नवलच आहे. जशाला तशी खाली तयार केली. त्यावेळेला कामधेनू आणली, भगवंताला अभिषेक केला, गोविंद नाव पडलं. मालक सांगतात 7व्या अवतारात जीव घातलं. ही प्रक्रिया करण्याची ताकद 7व्या अवतारात पण होती, पण स्वतंत्रता नव्हती. 8वा अवतार म्हणजे सासूबाई. तुम्हाला एक माहिती आहे का? सुनाच्या हातानं कंदील फुटला की सासू म्हणती, होगाड तोंडे, काय उठाडावानी चलती माय, देवानं डोळे दिले का नाही बाई, म्हशी तरी नीट चलत यात, काय चलती बाई, भांडेत ठेसाळायला लागली, कंदीलच फोडा. सुनाच्या हातान फुटल्या. हेच तू ह्या माईन शिकील तर का? इथरूक गेली सासू तिथरूक. आणि काय नाही, 5 रुपयाचा काच असतो कांदाला, लोकांथोडंच फुटत असते, ते मधला काच फुटला आणि सासूच्या हातान कंदील फुटल्या. आत्या कंदील फुटला, बाई आंधक झालता म्हणून मी फोडा. पाय सासू
हिला चांगल्या वाहत्या पुरात टाकावा. हो म्हणजे अशी पार लगे माशानं खाऊस तर गौसल नाही पाहिजे. नाही वापस कशी येईन खालीच जाते. मग वरीत निवड टाकायचं आणि जेव्हा म्हणायचं आत्या तुम्ही अशाच. सुना लयच खुश झाल्यानं. बर ठीक आहे, सासूला पुरात टाका म्हणल्या तुम्हाला लय हसू आलं. आणि तुमच्या भाऊजाईची तुमची माय कोण आहे? सासू. मग तुमची भाऊजाई नाही का चुलीत टाकायची तुमच्या माईला? म्हणजे नवऱ्याच्या माईला पापुरात टाका म्हणलं की हसू आलं, तुमच्या माईला चुलीत टाकल्या कशाने आटारल्या बघा ना. हो अशा आकसाल्याच. हो फ्रीज मध्ये काही वस्तू ठेवल्यावर कशी आटरती अशा आटराल्या. हा आपल्या माईचं जसं बरं व्हावं वाटतं का तसं सासूचं बरं व्हावं वाटतं. जा देव तुमचं चांगलं करेल. सासालाही खुश झाल्या. म्हाताऱ्या म्हणल्या माय संजय महाराज यायला दरवर्षी आणि भाई आमच्याकडून बोलत ग गिरगावकर. पण तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमच्या लेकीचं जसं बरं व्हावं वाटतं तसं सुनाचं बरं व्हावं वाटतं. जा ना. आपल्या लेकीचं जसं चांगलं ऐका वाटतंय तसं सुनाचं पण चांगलं ऐकी जाणं. संसारात नीट वागणं याचंच नाव सप्ताह आहे, याचंच नाव कीर्तन आहे, याचंच नाव भजन आहे, याचंच नाव परमार्थ आहे. घरात काच्या गुच्या देणाऱ्यानं किती ज्ञानेश्वरी वाचू द्या यायला पंढरपुरातला मालक मानित नाही. विठाला विठाला विठाला. आणि 7व्या 8व्या अवतारात 14 समुद्रा इतकं पाणी एका वेळेला वाहत होतं. हे प्राप्त केलं आणि साधूची तृष्णा भागवली. मागच्या अवतारातलं कर्ज द्वापार युगात फेडलं. याच्या करता मालक नवल म्हणतात. अनंत नवल नवल केवळे नवल बसलेल्या एखाद्या माणसानं हातवरी करा बरं, मी त्याला 1,00,000 रुपये देतो. त्यानं महिनाभर लुगडं नेसून तुमच्या तालुक्यात फिरायचं. वरचे कोणी तयार असले तर हातवरी करा. पाय कडक टोपी. अण्णा म्हणले मी 5,00,000 रुपये देतो. नाहीत फिरणार. मला माहित आहे नाहीत फिरणार, नाहीत फिरणार. नवल सांगतोय. नवल नवल नवल. भजन करणाऱ्याला हस्तनापुरातली गादी द्यायची होती. पांडव भजन करत होती. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आळविती किंवा आठविती. म्हणजे भजन करत होती. पांडव भजन करत होती.
अर्जुन तर झोपी गेल्यावर सुद्धा त्याच्या अंगावरचे रोम भजन करत होते. नामने कायान्वरुतायाम कृष्णद्वैपायनो मुच्यतेयम नैवम गिरगावकर लिखितम. एका गिरगावकरांनी लिहिले का? झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. काय भजन असेल अण्णा. आणि अशा भजन करणाऱ्यांना हस्तनापुरातली गादी द्यायची होती, पण म्हातारं मरेपर्यंत गादी भेटत नव्हती. त्या म्हाताऱ्याचं नाव महाराज पितामह भीष्माचार्य. सामान्य असेल ते कसं मारायचं शक्य नव्हतं. 1 कोटी कृष्ण जन्माला आले तरी भीष्माचार्य मरत नव्हते, कारण ते इच्छामरणी होतं ना. इच्छामरणी होतं, इच्छामरणी. भीष्मानं जर विचार केला मला मरायचंच नाही, तर काय यमाची मायवेली म्हाताऱ्याला न्यायला. अहो यमाला 22.5 दिवस उभं केलं. तर काल परवा आपण इथं कुठेतरी आलतो घाटा पिंपरीला, तिथं मी ओळी सांगितली होती. देखो नि दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळासी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. मालक सांगतात पैठणचे, हे यमड्या सरक बाजूला, सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवसाला उत्तरायण लागायचं होतं आणि दक्षिणायन चालू होतं. देखो नि दक्षिणायन घोर भीष्मे ऐकताची उत्तर. कोणाकून ऐकलं? संजयानं सांगितलं होतं, विदुरानं सांगितलं होतं. उत्तरायण चालू आहे, दक्षिणायन चालू आहे आणि 22.5 दिवसाला उत्तरायण लागायचे. बस म्हणले मंडपाच्या तिथंच, हालूच द्याला नाही यम. थांब म्हणले तिथं, थांब. नाहीच गेलं ते. इतकी ताकद भीष्माची, आणि काय मारू शकतो यम त्याला. पण म्हातारं एका पणात गुतलं. बापाचं लग्न लावून देण्यासाठी पुढचा व्यक्ती बापाला पोरगी देत नाही, आणि बापानं इच्छा केली, बाळा अमक्या मुलीसोबत मला लग्न करायचंय. पोरीच्या बापाने विचारलं, नवरदेव म्हातारा आहे, त्याला पोरगी देत नाहीत. 22 वर्षाचं पोरग होतं. हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडा. 22 वर्षाचं तारुण्य वडिलाला देऊन टाकलं, आणि वडिलाचं 95 वर्षाचं म्हातारपण स्वतःला घेतलं. पोरग 22 वर्षाचं, आपलं बाप 22 वर्षाचा आणि पोरग 95 वर्षाचं. तरी देत नाही पोरगी. तुला राजा तू होशील, आमच्या पोरील झालेल्या पोराला कोण राजा करील? दुसरी प्रतिज्ञा, अजन्म सिंहासनाचा त्याग करील. पहिली प्रतिज्ञा तारुण्याचा त्याग केला, दुसरी प्रतिज्ञा सिंहासनाचा त्याग केला, तरी देत नाही. तू लग्न करशील, अजन्म ब्रह्मचारी राहील. तिसरी प्रतिज्ञा, तरी देत नाही. पोरीचा बाप म्हणला, तुला रागाच्या भरात आमची पोरगी मारलीस तर बाई पुढे आल्यावर शस्त्र धरणार नाही. बाई पुढे आल्यावर शस्त्र धरणार नाही. आणि हे मथार जोपर्यंत कौरवाच्या कुळातलं संपत नाही, तोपर्यंत पांडवाला गादी भेटत नाही. सांगितलं ना तुम्हाला, मी 1 लाख देऊ केले, ते अण्णानं 5 लाख देऊ केले. तालुक्यात फिरल का महिनाभर कोणी लुगडं नेसून? आणि जर फिरलात तर तुम्हाला काय म्हणतील? मला ऐकू येईल असं म्हणू नका, एकूण एकाला सांगा. जर तुम्ही लुगडं नेसून फिरलात तर काय म्हणतील? लक्षात आलं तुमच्या? मी काय फालखार यायची गरज नाही. सज्जनांनो, कशानंच म्हातारा आठवत नाही, म्हणून जगाच्या मालकाने लुगडं नेसलं. महाभारताच्या भाषेत त्याला शिखंडी म्हणतात, आपल्या प्रचलित भाषेत त्याला नपुसक म्हणतात. ना नारी ना पुरुष करू शकतोय माणूस तुमच्या माझ्यासारखा असं विश्व. आओ, पुरुषार्थ कोणाला किती द्यायचा हे त्याच्या हातात आहे. पुरुषार्थ किती द्यायचा हे त्याच्या हातात आहे बरं. आणि पुरुषार्थ जर वैद्याच्या हातात असता तर या देशात किलिंबे जन्माला नसता आला. किलिंबे जन्माला नसता आला. ताकद, पुरुषार्थ, बल, स्त्रीत्व देण्याची ताकद ज्याच्या हातात आहे, पुरुषार्थ प्रदान करायची ताकद ज्याच्या हातात आहे, त्यानं पुरुषार्थ असून कृष्णा बुवा नपुसकाचं सोंग घेतलं आणि म्हाताऱ्याला मारलं
मारायला लावला अर्जुनाला. म्हाताऱ्यानं शस्त्र फेकलं, नपुसकाचं शिखंडीचं रूप घेतल्यावर आणि मग अर्जुनाला सांगितलं आता बाण मार. आणि मग पांडवाला गादी. महाराज पुरुषार्थी असताना साडी नेसणं भक्ता करता सामान्य नवले, यालाच मालक म्हणतात. नवल नवल केवळ केवळ नवल केवळ माणूस हे काम. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या मालकाने हे रूप घेतलंय. नवलाच रूप नाही. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे. काय नवल आहे. सुभद्रा आई साहेबाचं लग्न ठरलं. या सुभद्रा आई साहेबाचं लग्न दुर्योधनासोबत ठरलं. तिसरं नवल आहे ना. वेळेत वेळेत एक सेकंदाचा त्रास देणार नाही तुम्हाला, वेळेत सांगतो. आईसाहेबाचं लग्न बलराम दादानी दुर्योधनासोबत सोयरीक केली. आणि सोयरीक झाल्याबरोबर पत्रिका भूदेव लिहित असतात, ब्राह्मण लिहित असतात. ती पेन पत्रिका लिहायची, हळीत कुंकू स्वस्तिक काढायचं, अक्षिदा सुपारी त्याच्यात 2 पुड्या बांधायच्या. मामा बसते तर ह्या मामानं त्याला आणि त्या मामानं त्याला द्यायची ती पत्रिका. पत्रिका घेऊन आले बलराम दादा. भगवान परमात्म्या पुढे पत्रिका टाकली. पत्रिका पाहिल्याबरोबर नवरदेवाचं नाव बघितलं, दुर्योधन. अरे बाप रे म्हणले, दुर्योधन. भगवंताच्या लक्षात आलं काम लय चुकीचं केलं दादाने. किती चुकीचं सांगू. कारण दुर्योधन मरणार होता हे पंढरपुरातल्याला माहित होतं. एक जण म्हणला का मारणार होता, हे त्याच्या बापानं केलेलं मागच्या 14व्या जन्मातलं पाप होतं. एका सर्पिणीचा शाप होता. याच्याकरता धृतराष्ट्र ती अंध झाली म्हणून धृतराष्ट्र अंध होणार होता. माझे 100 पुत्र ज्यांना आग लावल्यामुळं पर्वत जळाला आणि त्याच्यात माझे 100 पुत्र जळाले. ज्याने कोणी आग लावली असेल त्याच्या समक्ष त्याचे 100 पोरं मरतील. असा 14व्या जन्मातलं पापाचं गोठुडं घेऊन धृतराष्ट्र जन्माला आला अंध आणि पुत्र झाले 100. हे 100ला 100 मारणार आहेत. आपल्या बहिणीला बुक्का लागणारे कमी वयात हे पंढरपुरातल्याला माहित होतं. आणि मग असं माहित असताना आपण आपली बहीण देणं किती मोठं चूक आहे. बरं आता सोयरीक झाली, आता सांगायचं नेमकं काय. आधी तरी माणसं म्हणतात नाही औंदा आम्हाला करायचंच नाही, औंदा यावर्षी आमचा विचारच नाही, आम्ही काय बाहेर निघलोत नाहीत, काही मनाचीच इच्छा नाही, यावर्षी पोरगी शिकायचंच म्हणायली, असं काहीतरी सांगतो. गुळानं आपलं विष नाही मग काय झालं, असं काहीतरी बोलत राहायचं आपण. पण सोयरीक झाली, पत्रिका लिहिली, आता कसं नाही म्हणता येईल. पंचायत आली पंढरपुरातल्या माणसाला. नवल सांगू तुम्हाला, नवल बलराम दादानं सोयरीक केली दुर्योधनासोबत आणि बोलता बोलता सोयरीक केली पंढरपुरातल्या मालकानं अर्जुनासोबत. दुर्योधन अर्जुन कोण? सख्खे चुलत भाऊ, सख्खे सख्खे सख्खे. पुन्हा साधे नाही, एक शेळ्या वळणार आणि एक कलेक्टर असं नाही. एक शूर होता आणि एक राजपुत्र होता कृष्ण. भारताच्या राजाचं पोरग आणि एक तो शूर आहे. पार्थ ते पृथकीचे बाळ
शास्त्र अभ्यासी घातला काळ, नित्य शास्त्र शस्त्र अभ्यास करत असताना काळ घातलाय. असा शूर अर्जुन आहे, शूर शूर शूर. संग्रामे हरुजिंतीला. आळंदीतल्या मालकांचं वाक्य आहे ना. भगवान शिवजीने पाठ थापटावी. शाबास वा अर्जुना वा. असा शूर अर्जुन त्याला दिलंय. आणि मोठ्या भावानं राजाच्या पोराला पोरगी दिली. दुर्योधन राजपुत्र आहे, सामान्य एक हस्तिनापूरचं राज्य. अहो विश्वातल्या सगळ्या राज्यापेक्षा जास्त दखल घेतली हस्तिनापूरची. एक 18 पुराण त्या राज्याकरता निर्माण झालंय. इतकी दखल आहे त्या राज्याची. आणि त्या राजाचं पोरग. दोन्ही साधे नाहीत ना. बरं ठीक आहे, प्रांत बदलून असता तर ठीक होतं. एकाच घरात राहणारे ना, त्या वाड्यात हे या वाड्यात ते. जगू दिलं असतं का दुर्योधनानं? सरळ सरळ भगवंतानं सांगायला पाहिजे होतं, दुर्योधना सोयरीक मोरडी अर्जुनाला दिली. ते म्हणला असता पोरगी ती एवढी गावात कशी येते अर्जुन इथं, नवरी कशी घेऊन येतो तर पठ्ठ्याशी गाठे. ज्याला बायको भेट नाही ते मी शावताव देते. येऊन तर पाय, जास्त बाया माग घेऊ नको, फाटत असतात. ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते नाही नाही तो समजीलच काय. आणि तुला काय समजाव? आपला हातच कोणी धरीत नाही. तो भरकाय ना. भरका हात कशाला धरीन कोणी? आम्हाला हात भरून घ्यायचे का तो धरून? दुर्योधन साधा बोलला असता का? नवरी कसा घेऊन येतो पाहतोच म्हणला असता. हे पंढरपुरातल्याला माहित होतं मालकाला. नवल काय केलं माहितीये का? दुर्योधनाला काहीच म्हणले नाही. तो तिकडे गुडघ्याला वाशिंग बांधून तयारच होता. ते तर म्हणला वा 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 वा, जगाच्या मालकाची बहीण आपल्याला भेटायली. साधी गोष्ट आहे का ती? भाई काय 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 आपलं नशीब मोठ आहे. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आपला मेहना व्हालाय. हो, तो आपला कान पिळणार आहे. कान पिळीत असतील ना नवरदेवाचा, मग कान पिळणीला अंगठी देत असते मोठे फटे. पहिले पहिले त्याच्यासाठी एक पुढे पुराणातला सिद्धांत आहे. ते काही आपल्या चुकीच्या गोष्टी नव्हत्या. गोट्या खेळता खेळता केलेले कामं नव्हते. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. का कान पिळायचा, कशा करता पिळायचा? तो मुलीचा भाऊ असतो, ते कान धरून सांगतो, भाऊजी जरा ध्यानात ठेवा बरं, आमच्या बहिणीला त्रास द्यायला मायाची गाठ आहे. सगळ्याची पिळले का कान? पहिलाच बा पिळला ना कान. फाटल्याला दिसायला ना मला. तुम्ही म्हणा तुमचा तर चट फाटलाय. हे असं असल्यावर कान पिळायचा संबंध येत नाही. काय विषय नाही. आपल्याकडे कान पिळणी वटकन झालं ना कृष्णाचं मस्त. एकदा वटकन लागत बापू आयुष्यभर साऱ्या वटकनाचाच खेळ येतो. साऱ्या उट्याच, वटकन नाही उट्याच. मोठा अवघड येते. काही नाही म्हणले त्याला. दादाला म्हणले वा 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 दादा, काय नवरदेव पाहिला, राजाचं पोरग पाहिलं. वा 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 वा. देवकी माता म्हणल्या दादा खरंच तुला कळतंय, कृष्णाला डोकंच नाही. मी वर्षापासून म्हणते सुभद्रीला सोयरीक पहा, काही मनावच घेत नाही रे दादा कृष्ण. खरंच मोठा भाऊ या नात्यानं राजाच्या घरी पोरगी दिलीस, तो राजकुमार जावाई पाहिलास मला बापा. काय दादा तू हुशारीस, माहीतच नव्हतं हिला ते वाजणारे म्हणून. आणि दादाच काम भोळ होत. काय नव्हतं, दादाच काम भोळ होत. ह्यो किती भोळ्यातला भोळा आहे पहा ना ह्यो मालक पंढरपुरातला. अर्जुन पुष्करला यात्रेला गेलते. यात्रेला गेल्यावर अर्जुनाला म्हणले अर्जुना सुभद्री सोयरीक झाली. ते म्हणले मागच झालती ना आपल्या संग. नाही म्हणले दुर्योधना संग झाली ही पत्रिका. अर्जुन म्हणला काय आमच्या घरीची इस्तू टाकला बापा. मला देव केली माह मोडन त्याला दिलं. काय दुसरीकडे नव्हते का तुम्हाला राजकुमार? मग मला तरी कशाला देव केली? भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं. अर्जुना दादानं केलेली चूक मोडायची. कशी मोडन म्हणले? अख्ख्या संसारात इस्तू पडन आमच्या. आधीच तर आमचा इस्तू आडवा जात नाही
आणि एवढी मोठी चूक झाल्यावर ते खाऊच देत नाही म्हणले. ते का प्रपंच करू देतं का आम्हाला? ऐका म्हणले. गावाचं नाव काय? सालेवडगावच्या महाराजाची लुंगी आणली तुला. आणि अर्जुना ही लुंगी आता तू नेस. वा रे वानले. बहीण देव केली ती नाही दिली आणि म्या भगवी घातल्या पुन्हा कोणीच द्यायचं नाही. मग तर मागणं पुढं फुफुटा उड. मग कोण देईन? भगवान म्हणले सुभद्राच तुम्हाला द्यायची, पण हे नाटक करायचं, ही दीक्षा नाही घ्यायची. हे नाटक करायचं भागव्याचं. आणि मग भगवी लुंगी, मग दाढी जाटा लावल्या. अण्णा लावता येतात. नाटकात काय नाही लावता येत. नाटकात 5 बायका करून मारुती होता येते. आमच्या इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अण्णा नाटक असते ललित. त्याच्यात रामायण झालं. रामायणात जो जाड माणूस आहे का खपक्या दिसायला 1.25 क्विंटलाचा, त्याला मारुती करीत होते. त्याच्याच बायकोच्या साडीचे 2 तुकडे, अर्ध्या साडीची लंगुटी ना अर्ध्याची शेपूट. लाकडाची गदा गिदा. नाटक रंगात आलं. आणि नाटक रंगात आल्यावर पोरग स्टेजवर पळत गेलं. मारुतीच्या कानात सांगितलं, बाबा आईला नगरला डिलिव्हरीला नेलंय आणि सिजर सांगितलंय. घेतली मारुतीची शेपूट उपसून. मारुत्यान 50,000 खिशात टाकली आणि गेला नगरला बायको पपेज माईची डिलिव्हरी करायला. म्हणजे 5 बायका करून पण नाटकात होता येते, ओरिजिनल नाही होता येत. हा येथे नाही खोटा चालत परिहार जानसी अंतर इथं खोटा व्यवहार नाही चालत. हा इथला पेपर म्हणजे धारवाड काटा आहे. एका तिळा इतकं सुद्धा चालत नाही कॉफी मालकाच. त्या माणसं संघटून ठेवलेत. चित्रगुप्त भय व्याप्त सुधोयो देहि मये कल द्विजायते. चित्रगुप्त भय छंद परा व्याप्त सुधायन जायन्ते. पुण्यात्मकयं पाप भयो पुण्यात्मकयं पाप भयो लिखित खलायति जायन्ते. लिखित खलायति जायन्ते. लिखित खलायति जायन्ते. नैवं गिरगावकरं लिखितं एकलद्वयं पुरुषास्तितो. एका पुरुषासोबत 2 माणसं ठुले. जिच दिसत नाहीत कृष्ण बोते. चित्र आणि गुप्त. पाप कर पुण्य कर लिहित बसलेत. शाही संपत नाही. रात्री दिवसाचा संबंध नाही. कुठेही करा, अंधारात करा, उजेडात करा, पाप करा, पुण्य करा, लिहित बसते. सांगायची गरज नाही त्याला. अर्जुनाला महाराज केलं. काय करू देवा, आमच्या गावात चला. असं मंदिर भैरवनाथासारखं प्रभूचं मंदिर, असंच मंदिर होतं. एक बाहेर एक झाड होतं. झाडाला वाटण, त्या वाट्यावर महाराज बसले. आता साऱ्या मामाच्या गावच्या पोरी, सगळ्या पोरी बायका म्हातारे चट ओळखीचेत ना. आता मी जर खोटा महाराज होऊन आलो, नेमकं यांच्या दुकानात जायचं. बबनांना नावाची एक व्यक्ती बरं का, या गावात आल्याच्या नंतर संजय महाराज नावाची एक व्यक्ती, महाराज तुमचं आमकं आमकं नाव. हे म्हणते बाप्पा आता मी संन्यास घेऊन मला कळण, याला कसं कळायला बाप्पा. देऊन टाका याला 10-5 रुपये. माहितीवान माणूस नाटक घेतल्यावर सगळं सांगता येतं ना. सगळंच सांगू लागले. आपलं नाव द्वारकाबाई बर का. आपल्याला 3 मुली आहेत बर का. एक तिकडं मराठवाड्यात दिली बर का, एक इकडं पुण्याच्या जवळ दिली बर का, एकीचं लग्न राहिले बर का. बाई वच्छाबाई काय महाराज आहेत बाई. बाई 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 लय सप्ते पाहिले पण असा विद्वान महाराज नाही दिसला बाई. सगळं सांगतो बाई. बाई 2 नातू झाले मोठ्या बबीला. बाई टकटक सांगितले बाई महाराजानं. जसा तिच्या डोसक्यावर 70-80 किलोचा दगड दिलाय बाई.
मरती का काय दोरके तू असं नीट सांग ना तोंडानं. काय बाई महाराज, इकून तिकून पैसे आणले आणि त्या महाराजाच्या मुडद्यावर घातले 1000 रुपये. भावना येड्या आता सात्विक आता. बाई काय तुमचा स्वभाव आहे बर का. बाई महाभारतात द्रौपदी उदार होती बर का, तिच्यासारखा तुमचा स्वभाव आहे बर का. अगस्तीची पत्नी लोपामुद्राची ती सात्विक होती, तितकं तुमच्या पतीवर तुमचं प्रेम आहे बर का बाई. आणि बाई कवाच नवऱ्या संग जेवत नव्हती, चपात्या गार होत्या म्हणून आधी जेवत होती, मग त्याला सोमवार सोडायला. बाई आगाव. तरी बाई तुम्ही लोपामुद्रा सारख्या पवित्र आहेत बर का. खुश सोंभाळल्या कोणाला नग वाटत. तुम्हाला एक सांगू का, हिरवी मका टाकान म्हशीला चोंबाळा खाणं बंद करतीन वरी थत्तर करतीन मसाड. मसाड बापू खोटे माणसाला चोंबाळणं गोड लागत नाही अण्णा. कोण आहे त्याला स्तुती गोड वाटत नाही. नुसतं म्या कीर्तनात म्हणा काय कृष्ण बुवा हे नाही पटलं राव वाजीनं. पत्रिकात मग नाव असलं की म्हणे बा मी त्या दिवशी येणार नाही. हा मी त्या गिरगावकराच्या दिवशी येणार नाही, संजय बुवा येणार नाही येणार नाही. असं होईल का नाही कृष्ण खरं सांग. हे तर चांगलंच वासरू आहे, हे काही वाघारू नाही. वासरात आणि वाघारातले फरक असतो बरं का. वाघारू एखाद्या वेळेस मालकाला कोणी कुणा ढोसण्यात येते. वासरू वासरे कदातलं गोड राहत नाही. ज्याला काही येत नाही त्याला वाईट म्हणू द्या तरी राग येतो. स्तुती कोणाला आवडत नाही. साखरेपेक्षा स्तुती गोड आहे, साखरेपेक्षा स्तुती गोड. आम्ही सोहळ्यात आमच्या सोबत एका माणसाला चहा प्याचा लेनात फकरू महाराज आहेत ना, एक जणाला चहा प्याचा लेनात आणि पैसे खर्च वाटत नव्हते. त्याने लगेच म्हणायचं बाबा अण्णा काय शर्ट घातलं हो तुम्ही आज. आम्ही साऱ्या शिवलूतली दुकानं पाहिले, परतूरचे पाहिले, पण कपडा भेटतच नाही हो. हे कुठं शिवलूत भेटत असत. हे मी तिकडे हैदराबादला गेलतो तेव्हा आणला होता. हा तेव्हाच म्हणलं इतका चमकायलाय. कशा जांभाळ्या आल्यात. हा चल चहा पिऊ. चल चहा पिऊ. आणि कपडा गाड्यावरचा कपडा होता. 35 रुपये मीटरचं शर्ट. एक बाई ताकाला पाठली. ताकाला सासऱ्याचे पित्र होते आणि सोनाला सांगितलं बबे ताक घेऊन ये. ही बबी ताकाला गेली. जीजी ताक है का इकडे. ही ताकाला गेली आणि ताकाला गेल्याच्या नंतर एक दुकानदार तुपाला आलं. काय असन कार्यक्रम त्याच्या इथं तुपाला आलं ते. काय काय लोक तूप बदाम काजू पिस्ता खातेत ना. एक जण कापूस शिकायला गेलं. हे सोयाबीन इकली 150 क्विंटल. काय आणलं पोरायला तर मुरमुऱ्याचं पोत. पोरं बी वाढणार आणि मकने हाण लागली. काय दादानं मुरमुरे आणले. काय तो हा दादा 150 क्विंटल सोयाबीन इकलीन चालला मुरमुऱ्याचं पोत घेऊन. गाव खराचा खराबा सगळा. विठ्ठला 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 दुकानदार तुपाला आलं आणि हिच्या इथलं तूप महिन्यात अन्न इकलं नव्हतं संजू बुवा. आणि ते एकदाच 50 किलो तुपाला आलं. बाई म्हणली बबे
भाई ते पाहिले चांगले आहेत ग, तू ताकाला आली तर एवढा मोठा दुकानदार तुपाला आला. तू फक्त तूप मोजूस तर बस, तुला दही देते, ताक देते, दूध देते आणि पित्राला वरणावर खाला तुप देते. ती म्हणली काकू मला तुमच्या इथलं दूध आवडत नाही, तुप आवडत नाही. दुकानदार ऐकू लागलं आणि ती काकू म्हणली सहज काऊन? भाई तुमच्या म्हशी का हवी गाव खराला चरत येतं. त्यानं दिलेले पैसे घेतले आणि ते दुकानदार वापस गेले. नाटकात न्याच्या कामी आहे. काय करावं म्हणजे सांडी कुठली म्हणली सांडी काय आली माय पांढऱ्या पायाची, गिऱ्हाईक मातीत घातलंय ना. पुन्हा माझ्या दारातून जाऊ नकोस, तो हा खाना खराब हो. त्या का श्या सोप्या असतात का काय? सारा रगडाच जेसीबी पेक्षा भारी. मी एकदा कान धरला, सप्त्यात बडबड करू लागली पोरं आणि कान धरला. पांढऱ्या पायाचं माय खाना खराब हो, याचा मुडदा पडू, याला 7 जन्म बायको नाही भेटू. एका मथारीनं कडा 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 कडा, दुसऱ्या दिवशी फ्रॅक्चरच झाली कणगुळी तिची. इतका सराब त्याला, नुसता कान धरला पोराचा. राग येतून बाहेर राग येतोय. सासू म्हणली काय झालं ग बाई, मला नाही दिलं ताक. सासू म्हणली मी आणते. गेली आणती का आली काय ग तू, काय तू इसून येडपट हे ग, तिला अक्कल हे का? गिऱ्हाईक मोह मातीत घातलंय. जाऊ दे बाई, आजचं उद्या इकन, मला बी नव्हतं याचं, पण मी तुला सांगायला आले. काय सांगती? तू काल कुठे गेलतीस? बाब्या गेलता पलाट्या उपटायला आणि मी गेलते त्याची दुपारची भाकर घेऊन, आणि त्याची बायको 3 दिवस झालं तापीनं पडली. नाटक करायली का तापी आली काय माहित सुनाला, आणि मी बाब्याच्या भाकरी घेऊन गेलते. मग आणि तो ना तू, आणि शाळा होती ना काल दुपारी. काय बाई अगं चप्पल देवानं ग त्याला, दुपारची वेळ, काय लेकरू शाळातून आलं, चरचर पाय पोळू लागले ग बाई, आरडू लागलं. मी पटकन उचललं आणि कडावर घेतलं आणि आमच्या रानात त्याचे पाय बुडिले. आमच्या रानात त्याचे पाय बुडिले बाई. तेव्हा पोरग गार झालं, लालबुन झालं रडून रडून बाई. हो ना बाई, आपले देव कमी पडे तर पिराला 9 बोकडे कापले तो नातू झालता. आणि काय बाई माझ्या लेकराला, तो उचललंस हो बस चहा पिऊन जाय. मी तोंड नाही धुतलं, घेणं इथला ढ्यापसान घासणं दात, घास धुई बरं तोंड बरं येते जरसं. काय गडबड बाई, पित्र आहेत मामाचे आज, सासऱ्याचे पित्र, मग कडीला दहीनी ना. तिचा नातवाची चप्पल हरपली नव्हती, काही नव्हती, काही नाही काही नाही. बोललं की असं जमत जमत. मी पोथ्या गिथ्या वाचवायचो, कर्मकांड अभिषेक सत्यनारायण करायचो. जे दिवशी नाही ते दिवशी आपण मग आमच्या घरची पाळी हाणीत होतो. पण बैल नव्हते ना, मग मला पक्क कळत होतं आज गडी कोणाचा पडीवर आहे, गडी सुट्टीवर कोणाचा आहे. त्याच्या घरी जायचं, दादा काय खाल्ला कडा कापूस आहे तुमचा. अरे रस्त्यानं लोक चालले होते तर गाड्या उभ्या राहिल्या होत्या. ते म्हणले शेतकरीच कोण आहे? म्हणलं आमचे चुलते चेतन. काय कापूस आहे बाबा 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 बाबा. आणि कापसात ससे लपत नव्हते, सशेत लपत नव्हते कापसात. म्हणलं आणि कोण होते? म्हणलं खाल्ल्या गावचे पलीकडचे लोक होते ते. हो इकडे गेलते बाजाराला मंठ्याच्या, अहो गाड्या थांबिल्या अन्न दादा ते ना. आणि ते म्हणले काय कापूस आहे? म्हणलं आमच्या चुलत्याचा आहे. नाही नाही बाळू, कशी मेहनत करावच लागते. नाही दादा तुमचं नाव मोठे नाही, शेतीत तुमचा हातात धरून कोणी. आणि बायकोचे सगळे दागिने सोनाराची तुटवलेली. म्हणलं दादा आज काय निवांत? काय नाही गडी गेले बोंबलत.
म्हणलं जावा बैलाला पाणी पाजायला. आणि तू काय करायला? काय नाही. म्हणलं जरासं कुठं मोठं तण झालंय तर ते आपलं लोटायचं कोळप आणलंय चाकावरचं तर ते आपलं कोळपून घेतो का. काय येडपट आहे आमचा. गडी बाजाराला गेला बैल रिकामे धरण आऊत. मी म्हणलं दादा आमच्या इथं पेंडी नाही वैरण नाही काय नाही. 2 गाई 2 म्हशी होत्या वघारी आमच्या इथं. मंजुळी कस्तुरी म्हशीचे नाव वघारीचे नाव आणि चंफान शेवंता गाईचे नाव. आता आमची इथं वाळलेली वैरण होती. म्हणलं तुमच्या बैलाला मका लागते. अरे 1.5 एकर मका पेरली बाळू. कोणासाठी आहे? निन कापून जरशी बैलायला. मी साठा भरून नेली. नुसता कापूस चांगला आहे म्हणण्यात. असं मला बोलायची वेळ आली नाही. आणि इतकं भंगिरायला चोंभाळून मी त्याचं कशाला आऊत घेऊ. फक्त तुम्हाला कळावा याच्याकरता सांगतोय. असं बोललं की माणसं खुश राहतात खुश राहतात. काय सांगू लागलो. अर्जुन संन्यास महाराज होऊन आले. काय बाई तुमचं वैभव आहे बर का. तुम्ही लोपामुद्रे सारख्या सात्विक आहेत बर का. काय बाई तुमचा घरामध्ये दबदबा आहे बर का. जित्या सासून हिला कटाळून हिरीत उडी टाकली होती बर का. आणि काय तुमचा घरावर दबदबा आहे बर का बाई. काय तुमच्या मालकाचा स्वभाव आहे बाई. दुसरा धर्मराजाच बर का. मसन वाट्यातले पत्र मशीव टाकले होते बर का. आणि काय तुमचे मालक धर्मराजा आहेत बर का. पण बाई शेजाऱ्या पाजाऱ्याला तुमचं सहन होत नाही बर का. बाई तुमचं वैभव शेजाऱ्या पाजाऱ्याला सहन होत नाही बर का. आणि ह्या दृष्टीतून तुम्हाला वाचायचं असेल तर यज्ञ करावा लागतो बर का बाई. त्याच्यासाठी 5 किलो गावरान तूप लागते बर का. इतक्या मीटर कपडा लागतो बर का. कुठं करायचा बाई तुमच्या ज्यानं शक्य होत नाही. आम्ही करतो पैसे देऊन टाका बर का. बाई न नवऱ्याचे हाफ केलेले पैसे दिले. सगळ्याच्याच बायका चोरीत येतात अण्णा. तुमच्या नाहीत चोरीत का. तुम्हाला तुकाराम महाराजाच्या कुळातल्या भेटल्या काय. सगळ्याच्या बायका पैसे चोरीत येतात. नोटा बदलल्यावर कळालं. बदलायला कोणाकडे देते आणि दुसऱ्याकडे दिल्या होती वापस देतो वय. पप्याच्या बापाकडेच दिल्यानं. हो सगळे पप्याच्या बापाचे चोरलेले पैसे. बोलणे अर्जुन ओळखीचे होते. काय तुमचं नाव आमकं का बरं का. अख्ख्या गावात चर्चा झाली. महाराज लयच बारी आलाय. दादा कृष्णाला म्हणले कन्या महाराज आपल्या घरी जेवायला बोलू. शेवटचं नवल जेवायला बोलू. आता आणला कोणी महाराज होता कृष्णाने. आवडला कोणाला बलराम दादाला. जेवायला बोलून भगवान काय म्हणतात दादा हे महाराज लोक काजू बदाम पिस्ता बासुंदी काय खाऊ घालायची तर मंदिरात यायला. घरी नाही न्यायचं. घरी नाही. आपल्याला घरी नेलं. इथे येऊन पळत आले माणसं. इथं घरी नेलं आम्हाला. नेलं बरे तिथले लोक. नाही चांगल्याला नेत जा. भंगिऱ्याला नका नेत जाऊ. चांगल्याला नेत जा. काय होतं त्याला. नाही नाही म्हणले महाराज नाही घरी. दादा म्हणले काय वेड्यावानी बोलू तू कृष्णा. अरे महाराज येते. जाऊ द्या बाबा आपल्याला ओळख नाही पाळख नाही कुठं घर दाखिता. काय द्यायचं ते मंदिरात नेऊन द्या. नाही नाही म्हणले आपल्या घराला पाय लागू द्या त्याची. भगवान म्हणले त्याच्या पायानं त्याचाच मेळ नाही तर त्याच्या पायानं आपला कवा मेळ लागायचा. तेच बाहेर फिरले मागत मागत आणि त्याचे पाय आपल्या घराला लागले. आपल्याला सुपच हातात देणं. लोकायचं नाही नाही तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. हो रूम नेणं आणले बायकोने याला आणि याच्या पायानं तो काय तडवा. भावना असतात लोकांच्या भावना. चला नाही म्हणले येऊ द्या म्हणले आपल्याकडे येऊ द्या म्हणले. जेवायला सांगितलं. भगवान संध्याकाळी आले म्हणले अर्जुना दादाने जेवायला सांगितलंय. तुला काम सांगितलेलं कळालं का. हो म्हणले कळालं. पण तुला ओळखू येईन कर म्हणले सुभद्रा. ते म्हणले प्रभू लहानपणी पाहिली होती बाबा आता नाही ओळखू याची. बर आणि ठीक आहे नाहीच पुढे आली तर अर म्हणले आपण एक नाटक करू. नवल बघा. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनानं बलराम दादाला सांगितलं दादा मला लग्न झालेल्या बाईच्या हातचा स्वयंपाक जमत नाही. दादा म्हणले अवघडच काम आहे. आणि आमची इथं एकच बहीण आहे आमची तेवढी.
आणि ती एकटी काय स्वयंपाक करीन. महाराज म्हणले शेजारी पाजाऱ्याच्या पोरी असते ना, भावनिक असतात मुली. 200-250 पोरी तयार झाल्या स्वयंपाकाला. आता हे डबल कुटाणा झाला. महाराज म्हणले देवा एकटी असती तर कळाली असती सुभद्रा, 250 बलिल्यात, याच्यातली सुभद्रा कशी कळाव. जेवायला बसले. भगवान म्हणले